या घडीची शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट, कारण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वितरणाला आता सुरुवात होत आहे. कारण शेतकरी बांधवांचा नमो शेतकरीचा जो हप्ता आहे ते 2 हप्ते अजूनही जमा झालेले नाही आणि खूप दिवसापासून शेतकरी बांधवांची या बैठकीकडे लक्ष लागलेलं होतं. बैठक पूर्ण होईल आणि बैठकीमध्ये शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात येत होते. आणि फायनली बैठक पार पडलेली आहे. मंगळवारी ही मंत्रिमंडळाची सर्वात मोठी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये शेतकरी बांधवांचे जे प्रश्न होते त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो अजून रखडलेला होता. त्याबाबत सुद्धा निधीची तरतूद करण्यात आली. लाडकी बहीण योजनेची सुद्धा यामध्ये तरतूद करण्यात आली आणि शेतकरी कर्जमाफीची जी तिसरी यादी अजून प्रलंबित आहे ती जाहीर करण्यासाठी सुद्धा निवेदन करण्यात आले. सोबत कर्जमाफीचे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे हे अजूनही जमा होत नव्हते. खूप सारे जे प्रॉब्लेम आहे ते त्यांना येत होते. डीबीटीच्या प्रोसेसला प्रॉब्लेम येत होते. काही शेतकरी बांधवांनी केवायसी केली नव्हती, त्याला सुद्धा प्रॉब्लेम येत होते. ते सर्व प्रश्न त्यांनी सोडवलेले आहे. फायनली शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता ही दुरुस्ती यादी जाहीर करून त्यानुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहे. काही शेतकरी बांधवांच्या ॲग्रिस्टॅग कार्ड नव्हते तर त्यांना ॲग्रिस्टॅग कार्ड काढायचे सांगितले आहे आणि हे कार्ड काढल्यानंतर तुम्ही केवायसी केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती अदा करण्यात येणार आहे. सोबत शेतकरी बांधवांचा सर्वात मोठा प्रश्न होता की पीक विम्याचे 17,000 रुपये प्रति हेक्टरी आम्हाला सांगण्यात आलेले, परंतु ते अजूनही आमच्या खात्यामध्ये का जमा करण्यात आले नाही. तर फायनली त्याच्यावरती सुद्धा निर्णय झालेला आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यावरती महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कर्जमाफीची रक्कम संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग झाल्यानंतर पीक विम्याची रक्कम देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप केली जाणार आहे. परंतु 15 ऑगस्ट ही तारीख आता ठरलेली आहे. नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो शेतकरी बांधवांना 15 ऑगस्ट पासून मिळणार आहे. 15 ऑगस्ट ही तारीख शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण या दिवशी भारताचा स्वतंत्रता दिवस आहे आणि त्याच दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही पैसे टाकले जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक ही बातमी आहे. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर ते तुम्ही करून ठेवा.